मला माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे. इतकं छान फील होतं आहे की चेसला इतकं रेकग्निशन मिळतं आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही. I'm just thankful. No, I'm not satisfied. I think this is just the beginning and I'm hoping this is just the beginning and I definitely want to achieve more. मला खूप लेट रिअलाइज झालं की मी जिंकत आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट थोडं गेम जिंकत होती बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं. सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला. सो बाय द टाईम मला रिअलाइज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता अँड पहिली प्रतिक्रिया तर काय नव्हती. मला रडायला आलं आणि मी ते आईकडे गेली. बट हो आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं आमच्यामुळे. तर ती मग फायनली मला दिसली तर मी तिला सांगते. आई थिंक दो थे. एक तो जून के साथ था, एक डेफिनेटली फाइनल्स था. खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की इवन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रिब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली. आय थिंक माझ्या ब्रेनमध्ये ऑलवेज अग्रेसिव्हनेस होतंच बिकॉज आय थिंक on the chess board I am an aggressive player. And also माझ्यासाठी इझियर असतं टॅक्टिक्स आणि अग्रेसिव्ह कॉम्प्लिकेटेड पोझिशन्समध्ये जायला. सो आय थिंक जस्ट एक स्टाईल आहे. पहला गेम तो मोर देन आई थिंक हम्पी ने डेफिनेटली हम्पी बहुत स्ट्रॉन्ग प्लेयर है एंड आई हैव सो मच रिस्पेक्ट फॉर हर. बट पहले गेम में इट वॉज मोर ऑफ माई फेलियर देन हर सक्सेस. Me and I was quite upset after the first game because I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So it definitely added pressure. Second game also मैं black थी so मेरे पे और pressure आ गया था and I think the way जो second game हुआ उसके बाद मैं confident थी because I had faith in my preparation. And yes, definitely हम्पी वर्ल्ड रैपिड चैम्पियन है बट ऐसे बोल के तो खेल नहीं सकते ना. You just have to have faith in yourself. So I don't think उसका कुछ प्रेशर था मेरे पे. प्रेशर तो ऑलमोस्ट खूप वर्षापासून आहे. सो ऑनेस्टली आफ्टर अ पॉइंट ते मॅटर नाही करत की तुमच्यावर 100 लोकांचं प्रेशर आहे की लाख लोकांचं प्रेशर आहे. So for me, what matters is my own expectations and my own goals. तर obviously pressure राहतोच आणि ते डोक्यामध्ये फिरतच राहतं but I try not to look at it and think about it. I think त्याच्या I don't think there's a better feeling when तुमच्या हातात नॅशनल फ्लॅग असतं आणि ऑल्सो नॅशनल अँथम वाजलं होतं माझ्यामुळे. इथे ते वाचलं असतं बट जस्ट दॅट माझ्यामुळे वाचलं मला खूप छान वाटलं होतं. आय थिंक हे सगळं पर्स्पेक्टिव्हवर डिपेंड करतं आणि ऑल्सो तुम्ही काय स्टेजवर आहात आपल्या लाईफचे. मी आणि आय थिंक ऑल्सो मुकेश वी स्टार्टेड चेस when we were kids, we were 5 or 6 आणि कंटिन्यू केलं आम्ही अँड ऑफकोर्स बाकी पण फॅक्टर्स असतात की तुमचा एन्व्हायरमेंट कसा आहे, तुमच्याकडे फायनान्शियल बॅकिंग आहे का, तुमचा सपोर्ट सिस्टम कसा आहे. सो त्याच्यावर डिपेंड करतं की इफ यू कॅन ॲक्च्युली गो टू द I think the fact that we both fight till the end is the biggest similarity.
नाही, चेन्नईशी तर कम्पेअर नाही करू शकत नागपूरला. चेन्नई इज वे मोर अहेड अँड साऊथमध्ये chess is also very popular. So I would want chess to become very very popular in Nagpur, and I'm hoping कि लोग पाहणार and then they get interested in chess. But right now मैं compare नहीं कर सकता. I think ह्याच्यासाठी मला हमकीशी बोलायला लागेल. तर मी जेव्हा छोटी होती तर तेव्हा ती माझी इन्स्पिरेशन होती. आगे का क्या प्लान है, आप आगे क्या करना चाहते हो? आपके जैसे बहुत सारे ऐसे बच्चे हैं जिनको चेस खेलने का शौक होगा, जीतने का शौक, उनके लिए क्या कुछ प्लान सोचा है आप? आगे क्या करना चाह रहे हो? उसका जवाब हम देंगे. I think वो प्रोसेस में पर मुझे कुछ डिटेल्स नहीं पता. I think there have been a very recent boom, so due to that I think it is becoming easier and easier, but when I was growing up there was quite a huge difficulty, and I think the gap slowly close hota hai. So which is your The preparation piece, so I don't think it has to do with favorite piece. I don't think I have one, but maybe queen because you can use it for attack. पहिल्यांदा टाइम लागला मला रिअलाइज करायला. ऑब्वियसली मला टुर्नामेंटचं पहिले माहिती नव्हतं दॅट इफ आय विन द टुर्नामेंट यू बिकम अ ग्रँड मास्टर. आय हॅड हर्ड दॅट तान पण अशीच बनली होती, बट आय थॉट की तो पण गेला होता. सो वेन आय रीच द सेमीफायनल्स मला माहिती पडलं आय गॉट अ नॉन. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि ती रूमवर आली आणि मी चेक केलं. मला काहीतरी नोटिफिकेशन आलं होतं दॅट इफ आय विन द टुर्नामेंट आय एम GM. I was very happy, obviously, and but yet I was more focused on performing my best. Currently, it can add a certain amount of pressure, so I was not focusing on the title. पेरेंट्स को मैं शिफ्ट करूँगी क्वेश्चन. वो मोटिवेट हो गया आपसे कितने? I don't think कोई एक इंसान है. मेरे करियर में there have been hundreds and thousands of people who have helped me reach where I am. So taking name of just one would एक शख्सियत किसी को नहीं. Obviously मेरे पेरेंट्स का सबसे बड़ा हाथ है इसमें. भगवान का हाथ है, मेरी पूरी फैमिली, my entire support system. बट किसी एक नहीं ले सकती मैं. क्वेश्चन आई थिंक दोनों अपने ही मायने में टफ थे. एक फाइनल्स में था और एक क्वार्टर फाइनल्स में था. मेरा मैं जिसके साथ खेली थी उसके साथ रिकॉर्ड अच्छा नहीं था, तो इसीलिए वो ज़्यादा टफर था मैच. बट ऑल्सो हम भी सच अ स्ट्रॉन्ग प्लेयर, तो एंड ऑल्सो फाइनल्स था तो उसका भी प्रेशर था. तो आई थिंक दोनों ही काफ़ी स्ट्रॉन्ग है. So do you feel Academies are often, yeah, of course, the more the knowledge gained is obviously better. So yeah, I would definitely love to see chess being popularized, especially in my own state. I have never traveled with a personal coach, so I don't know how it is like. But definitely the role of a coach is very very important. So maybe अगर देख हम लोग प्लान करके जीत रहे हैं. हाँ, आई थिंक ये जो रिसेंट चेस बूम हुआ है कोविड के बाद इंडिया में, उसकी वजह से डेफिनेटली और अपकमिंग जनरेशंस आएंगी जिनके वजह से इंडिया को बहुत सारे और मेडल्स मिलेंगे. बट मैं अभी तो डिफरेंस नहीं बता सकती चाइना और इंडिया में. I was helped by Hamid. His name is Saba Bulu, and in this tournament I was also helped by Abhimanyu Parani. दिव्याने जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. मला स्वतः रिपीटेड होणार तर होतं म्हटलं दिव्याला थोडं रिलॅक्स करू. त्या वडिलांनी त्यांच्या आईचा याच्यात मला असं वाटतं की सगळ्यात जास्त श्रेय दिव्याच्या यशामध्ये जर कोणा नसलं तर सगळ्यात मोठं तिच्या आईवडिलांचं आहे. सगळ्यात मोठं त्याग जर कोणा असलं तिच्या आईवडिलांचं तिचं स्वतःच आहे. मला असं वाटतं ते पहिल्याच आम्ही दिव्याचे फार आता अनेक गोष्टी ऐकल्या की दिव्या 4 वर्षाचे असतानापासून 5 वर्षापासून आणि त्यानंतर अनेक टुर्नामेंट केली, अनेक कोचेसने तिला मदत केली. एक काल तिने ते जोशी सरांचं नाव घेतलं, राहुल जोशी सरांचं नाव घेतलं, त्यांनी तिची सुरुवात केली.
असे अनेक गोष्ट येत असतात आणि आपण सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या यशामध्ये अनेक लोकांचा सहभाग, अनेक लोकांचा आशीर्वाद, अनेक लोकांची मदत असते आणि मगच कोणीतरी इतक्या मोठ्या शिखरावर पोहोचू शकतात. एक जे 2-3 आपले जे आता प्रत्येक बिंदूस पण एक उद्या परवा 2 तारखेला 2 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे स्पोर्ट्स मिनिस्टर दत्ताजी भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे सगळे आणि सगळेच नागपूरचे आणि आमदार आणि खासदार सगळेच सुरेश भट मध्ये 11 वाजता कार्यक्रम आहे. दिव्याचा आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून मोठा एक नागरिक सत्कार आपण इथे करणार आहे. संपूर्ण राज्यातनं सगळे चेस प्लेयर्स येणार आहे, सगळ्या राज्याच्या आमच्या संघटनेतले सगळे लोक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात दिव्याला आता जी नवीन पिढी जी आहे, जी दिव्याला आता आपला आयडॉल मानते, ते सगळे त्या कार्यक्रमाला राहणार आहे. मला असं वाटतं आपल्या सर्वांनाही या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे आणि पुढचं उद्याच्या राज्याच्या जर आपल्याला पब्लिश केलं तर आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता मी 7 वर्षापासून बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि 7 वर्षात जवळपास 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटरनॅशनल टुर्नामेंट झालेले आहे. नागपूरमध्ये कोराडीला आपण कोराडी निवेदन भवनमध्ये 2 वर्षा पहिले आपण केलं होतं. आता काही दिवसामध्ये नागपुरात जवळपास 3 टुर्नामेंट माझ्या काळातच झालेले आहेत इंटरनॅशनल टुर्नामेंट आणि त्यानंतर आता आम्ही पुण्याला आपण 6 महिने आधी ग्रँड पिक्स केलं होतं. त्या दोन ग्रँड पिक्स त्या सगळे इंटरनॅशनल प्लेयर आले त्या महिला आणि त्यात आम्ही दिव्याला वाईल्ड एंट्री दिली होती, वाईल्ड कार्ड एंट्री दिली होती आणि त्यात म्हणजे दिव्याला नॉन पडत असताना आम्ही दिव्याला त्यात ठेवलं होतं. मला असं वाटतं दिव्याने थोडंसं श्रेय दिलं गेलं होतं. मला मी चेसचा अध्यक्ष झाला त्यावेळेस मी चेसला मोठं करायचा प्लॅन केलं होतं. लोकांच्या भांडणं मिटवायचं नाही केलं होतं. निश्चितच 2 तारखेला फडणवीस साहेबांसोबत बोलणार आहे. आमचं कालच या संदर्भात अभिजितजी असतील, नॉर्माजी असतील, आमचे AICFचे अध्यक्ष असतील, त्या सगळ्यांसोबत बोलणार होतं आणि त्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की महाराष्ट्रात मी त्याला होस्ट केलं पाहिजे. निश्चितच महाराष्ट्राने होस्ट केलं तर मग नागपूरचा पहिल्यांदा आमचं हे आहे की महाराष्ट्राने होस्ट केलं पाहिजे. त्या संदर्भात 2 तारखेला चर्चा करणार. बघा आम्ही चेस आम्ही अनेक वर्षापासून सुरू केले आहे आणि मोठ्या प्रमाणात आज सगळ्या शाळांमध्ये चेस शिकवलं जातं, खेळ केला जातो.